मध्ये निघाल्या धावत भगवान भगवंताकडे। सासू सासऱ्याची नाही मर्यादा, सगळ्यांची मर्यादा सोडून निघाल्या गवळणी। कदंब वृक्षाखाली भगवान परमात्मा एका पायावरती आडी देऊन उभा आहे आणि सुंदर अशी मुरली वाजवतोय। चांदण आकाशामध्ये पडलेलं आहे, शुभ्र चंद्र आलेला आहे आणि कलकल करणारी कालिंदी माता यमुना मैया शेजारून पाणी हळूहळू तिचं वाहतंय। अशा सुंदर वातावरणामध्ये त्या गोपिका भगवान परमात्म्यापर्यंत येऊन पोहोचल्या आणि आल्यानंतर कृष्ण कन्हैयानं गोपिकांना येताना पाहिलं। गोपिकांना विचारलं, स्वागतम ते महाबाहो, कशाकरिता आलात? तुमचं स्वागत आहे। स्वागतम ते महाभागा, कशाकरिता आलात सांगा। किम करवानी व, कशाकरिता एवढ्या रात्री आलात तुम्ही? सासू सासऱ्याची मर्यादा ओलांडून आलात, घरामध्ये नवरा असेल त्या नवऱ्याची ही मर्यादा सोडून तुम्ही इथपर्यंत आलात, सगळे कामधंदे सोडून इथपर्यंत आलात, कशाकरिता आलात सांगा। हे शरदचंद्राचे जे चांदणे पडले ते पाहण्याकरिता आलात का? पाहिले, आता जा घरी। गोपिका बोलत नाही। कन्हैयानं विचारलं, बासरी ऐकण्याकरिता आलात का? म्हणे ऐका, वाजवतो बासरी, वाजवल्यानंतर निघून जा। गोपिकांनी उत्तर दिलं नाही। अनेक पद्धतीने विचारण्याचा प्रयत्न केला, गोपिका बोलत नाही। आपल्या पायाच्या अंगुष्ठानं यमुनेची वाळुका उकरतायत खाली। कन्हैयानं विचारलं, आलात कशाकरिता? एका गोपिकांनी सांगितलं, कन्हैया, अरे तूच बन्सी वाजवली आणि ती बन्सी आम्हाला बोलवण्याकरिताच वाजवली आणि आम्ही आल्यानंतर पुन्हा विचारतोस की कशाकरिता आला? कुणी बोलावलं? तूच बन्सी वाजवून तर बोलावलंस ना, मग पुन्हा तेच विचारतोय। कन्हैयानं सांगितलं, ऐका गोपिकांनो, तुम्ही माझ्याकरिता इथपर्यंत आलात? गोपिकांनी सांगितलं, हो कन्हैया, तुझ्याकरिता आलो। तू एवढी मधुर बन्सी वाजवली आणि आमची इच्छा आहे की तो आम्हाला पती म्हणून प्राप्त व्हावा, याच अपेक्षेपोटी तुझ्यापर्यंत आलो, तू बन्सी वाजवलीस म्हणून। गोपिकांनी सांगितलं, कन्हैयानं सांगितलं, जर माझ्याकरिता आला असेल तर ऐका, आपली धर्मनीती असे सांगते की घरात पती असताना स्त्रीनं पतिव्रता धर्म स्वीकारावा, तो धर्म मोडू नये आणि तुम्ही त्या पतीची आज्ञा मोडून, त्या सासू सासऱ्यांची आज्ञा मोडून माझ्यापर्यंत आलात, वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतरी। एक घटना सांगतो ऐका, म्हणून कृष्ण कन्हैया बोलू लागले। कन्हैयानं सांगितलं, पतिव्रता धर्म किती श्रेष्ठ आहे माहितीये तुम्हाला? पती कसाही असला, जर पतीनं तिची पत्नीनं जर त्याची सेवा केली ना, तर ती देवावरती सुद्धा गाजवू शकते सत्ता। आणि जर तुम्ही माझ्याकरिता इथं आला असेल तर पतिव्रता धर्म नाहीसा होईल तुमचा। पतिव्रता धर्म किती श्रेष्ठ आहे सांगू, ऐका। एक ब्राह्मण कुटुंबीय होते। पती घराबाहेर जाऊन कष्ट करून घरामध्ये यायचा, नित्यक्रम त्यांचा, आणि यज्ञ 24 तास घरामध्ये यज्ञ जळतोय। ब्राह्मण कुटुंबीय आणि एक दिवस पती थकून भागून बाहेरून आला आणि पत्नी शेजारी बसलेली होती। भोजन वगैरे जेवण वगैरे केलं आणि पत्नीच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि झोपी गेला पती। शेजारी लहान मुलगा खेळतोय, ज्याला चालता येत नाही, रांगतोय। असा 4-5 महिन्याचा मुलगा त्या ठिकाणी खेळतोय आणि तो खेळत असणारा मुलगा हळूहळू त्या यज्ञाच्या दिशेनं जाऊ लागला की जिथे अग्नी प्रज्वलित आहे, जिथे जळतोय, यज्ञ जळतोय, ढनढन पेटतोय। त्या स्त्रीनं विचार केला की आता जर आपल्या पतीला उठवावं तर त्याची झोप मोड होईल आणि त्याच्या सेवेत आपला भंग पडेल, आपला पतिव्रता धर्म नष्ट होईल। उठवावं तर पतिव्रता धर्म नष्ट होईल आणि न उठवावं तर आपला मुलगा अग्नीमध्ये गेल्याशिवाय, यज्ञामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। काय करावं, दुविधा अवस्थेमध्ये सापडली, दुविधा मनस्थिती झाली, उठवू की नको उठवू। कन्हैयानं विचारलं, गोपिकांनो, जर तुम्ही तिच्या जागी असता तर काय केलं असतं? गोपिकांनी सांगितलं, कन्हैया, पतीची सेवा नंतर कधीही होईल, परंतु पुन्हा पुत्र जर त्या यज्ञामध्ये पडला ना, तर पुन्हा तो पुत्र प्राप्त होणार नाही। पतीची सेवा तर पुन्हा कधी करता येईल? कन्हैयानं सांगितलं, उत्तर साफ चूक आहे। पुढे ऐका,
त्या स्त्रीनं पतीची सेवा, पतिव्रता धर्म टिकवायचा म्हणून पतीला न उठवता तशीच बसून राहिली आणि ते लहान मूल रांगत 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 यज्ञापर्यंत गेलं आणि यज्ञामध्ये पडलं. त्या स्त्रीनं पाहिलं, परंतु पतीला उठवलं नाही की पतीची झोपमोड होईल आणि आपला पतिव्रता धर्म भंग होईल याच्याकरिता तिनं पतीला उठवलं नाही. परंतु मुलगा अग्नीमध्ये पडला, यज्ञामध्ये पडला ना, याचं दुःख दाटून आलं आणि डोळ्यामधून अश्रूंचा थेंब पडला. तो पडला पतीच्या गालावरती. काय गार लागलं म्हणून पती तटकन उठून बसला आणि पती उठून बसल्याबरोबर धावत ती स्त्री त्या यज्ञापर्यंत जाऊन पोहोचली आणि यज्ञापर्यंत जाऊन पोहोचली तर पाहते काय, पतिव्रता धर्माचं श्रेष्ठत्व एवढं की जो अग्नीमध्ये मुलगा पडलेला होता ना, तो अग्नीमध्ये जसंच तसं खेळत होता. हे पतिव्रता धर्माचं श्रेष्ठत्व आहे गोपिकांनो. आणि तुम्ही त्याच पतीची आज्ञाभंग करून, त्या पतीचा त्याग करून माझ्याकरिता आला, तर वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतरी. गोपिकांनी सांगितलं, कन्हैया प्रवचन आम्हाला पण येतं, एक दृष्टांत आम्हीही सांगतो, एक गोष्ट आम्हीही सांगतो, ऐक. म्हणून गोपिकांनी कृष्ण कन्हैयाला सांगायला सुरुवात केली, कन्हैया एक नवीन दाम्पत्य लग्न झालेलं प्रियकर आणि प्रियसी, त्या स्त्रीला शिकलेली नव्हती, त्याच्यामुळे वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, आकडेमोड माहिती नव्हती. लग्न नवीनच झालं आणि पतीला परदेशी जावं लागलं 10 दिवसाकरिता. पण पत्नीनं विचारलं, महाराज लग्न आत्ताच झालंय आणि एवढ्या लवकर तुम्ही 10 दिवसाकरिता माझ्यापासून दूर राहणार आहे, मी एकटी कशी राहू घरामध्ये. म्हणून पतीनं त्याच्याकरिता उपाय म्हणून मेणाचा पुतळा बनवून दिला की हा घे मेणाचा पुतळा आणि या पुतळ्याची मी येईपर्यंत या पुतळ्याची तू सेवा कर, मीच समजून मी साक्षात इथे आहे म्हणून याची सेवा करत राहा आणि मग तुला 10 दिवस कसे गेले समजणार नाही. तिनं सांगितलं, महाराज पण मला 10 दिवस किती असतात माहिती नाही. म्हणून पतीनं एका भिंतीवरती 10 रेषा मारून दिल्या आणि सांगितलं की सूर्यास्त झाला की एक रेष मिटवायची आणि ज्या दिवशी संपूर्ण रेषा मिटल्या जातील त्या दिवशी मी येईल. पत्नीनं सांगितलं, काही हरकत नाही महाराज. पती निघून गेला आणि पतीनं दिलेल्या त्या मेणाच्या पुतळ्याची सेवा करू लागली. जशी खऱ्या पतीची सेवा करायची तशीच त्या मेणाच्या पुतळ्याची सुद्धा सेवा करू लागली. भोजन करू घालायची, त्याला स्नानविधी वगैरे करवायची, सगळ्या गोष्टी आपल्या खऱ्या पतीला जी सेवा करायची ना, तीच सेवा त्या पतीला करू लागली. त्या मेणाच्या पुतळ्यासोबत तीच सेवा करू लागली. का तर पतीनं दिलेली आज्ञा आहे, लक्षपूर्वक ऐका, पतीनं दिलेली आज्ञा आहे ना, म्हणून मेणाच्या पुतळ्याची सुद्धा त्याच तत्परतेनं त्याच भावनेनं ती सेवा करू लागली. आणि होता होता 10 दिवस संपले आणि 10व्या दिवशी तिने रेष पुसवली आणि 11वा दिवस उजेडला आणि ती त्याच पतीची सेवा करत होती. तेवढ्यात दारावरची कडी वाजली. कडी वाजल्यानंतर दारावरती होता खरा पती. कन्हैया आता मला सांग, तिनं त्या मेणाच्या पुतळ्याची सेवा करत राहावं की खऱ्या पती करता जाऊन दार उघडावं. कन्हैयानं सांगितलं, सरळ सरळ आहे. मेणाचा पुतळा कुणी बनवून दिला होता? म्हणे खऱ्या पतीने. कशाकरिता? 10 दिवस तुला त्याची सेवा करता यावी आणि तुझं मन रमावं याच्याकरिता त्याने 10 दिवसाकरिता तो मेणाचा पुतळा बनवून दिला होता ना. मग आता खरा पती आल्यानंतर या खोट्या मेणाच्या पुतळ्याची सेवा करायची काय गरज आहे? म्हणून तिनं जावं आणि खऱ्या पती करता दार उघडावं, खऱ्या पतीचा स्वीकार त्याने करावा, या मेणाच्या पुतळ्याचा त्याग करावा. गोपिकांनी तोच शब्द पकडला आणि गोपिकांनी सांगितलं का नाही, ऐक ना, जे आमच्या घरी येत ना ते बनवलेले तू मेणाचे पुतळे देवा, ते खोटे पुतळे आणि खरा ह्या जीवाचा पती कोण असेल तर तू ये आणि तुझ्याकरिताच म्हणून आम्ही ते सगळं त्याग करून इथपर्यंत आलो. तुझ्याकरिता आलोय आम्ही. तू खरा पती आहेस या देहाचा, ते नाही. ते मेणाचे पुतळे तू दिलेत म्हणून त्यांची सेवा करायची देवा, पण आमचा खरा पती जर कोण असेल ना तर खरा पती तू येस, ते पुतळे नाही. म्हणून त्यांचा त्याग करून तुझ्यापर्यंत आलो. कन्हैया विमुग्ध झाले या गोष्टीवरती. कन्हैयानं सांगितलं, बरं बोला तुमची इच्छा काय? कन्हैया तू म्हणाला होतास की आमच्या सोबत रास क्रीडा करणार आहेस. कधी? कन्हैयानं सांगितलं, रास क्रीडा करतो, परंतु त्याच्याकरिता राधाराणी सुद्धा लागेल, सगळ्या गोपिका लागतील. म्हणे महाराज पुढच्या शरद पौर्णिमेला आपण ती रास क्रीडा करूयात. कन्हैयानं वचन दिलं.